हॅलो एव्हरीवन, जय हिंद. वेलकम टू पुणे इंग्लिश क्लब. मित्रांनो, आपला जो ओकॅब मास्टर कोर्स सुरू आहे, या कोर्समध्ये आपण इडियम्स पाहतोय. पाल अँड स्टोरीमधील इडियम्स, पाल अँड स्टोरीमध्ये ज्या सर्व इडियम्स आहेत आपण त्या पाहिलेल्या आहेत किंवा आतापर्यंत पाहतोय. त्यातील आजचं लेक्चर हे लास्ट लेक्चर असेल, इडियम्सचं लास्ट लेक्चर असेल. यानंतर ब्लॅक बुक मधील सिनॉनिम्स आणि अँटोनिम्स होतील. त्यानंतर पुन्हा पाल अँड स्टोरीमधील फ्रेजल वर्ब्स आपण घेणार आहोत. आपण इडियम्सला सुरुवात करतोय बघा. ही इन्फॉर्मेशन जी नेहमी मी तुम्हाला दाखवत असतो किंवा तुमच्या समोर असते, त्याची तितकीशी आवश्यकता तुम्हाला नाहीये, तरी सुद्धा तुमच्या समोर असावी म्हणून दिली आहे माहिती मी. ओके, चला. एक एक इडियम समजून घेतोय आपण नेहमीप्रमाणे. इडियम, त्याचं मिनिंग आणि त्याचा सेंटेन्स मध्ये यूज कसा होतो. टू स्ट्रेन एव्हरी नर्व. टू स्ट्रेन एव्हरी नर्व म्हणजे काय? प्रत्येक प्रयत्न करणे, म्हणजे काही पाठीमागे न सोडणे. बघा, म्हणजे फार सिरियसली एखादा प्रयत्न करणे. टू ट्राय व्हेरी हार्ड म्हणजे काहीही न सोडणे. आपण म्हणतो ना, मी खूप प्रयत्न केले, मी फार प्रयत्न केले, मला पूर्व परीक्षा पास करायची होती, मी काहीही ठेवलं नाही, म्हणजे सिलेबस मधील काही पाठीमागे ठेवलं नाही. सिलेबस मधील प्रत्येक घटक घेतला. सकाळी लवकर जायचो, संध्याकाळी उशिरा यायचो लायब्ररीवरून, इतका अभ्यास केला. त्याला म्हणतात दुसरीकडे कुठे लक्ष दिलं नाही, मित्रांबरोबर चहाला नाही गेलो, एकटाच चहाला जायचो. सगळ्या गोष्टींनी वेळ वाचवला आणि अभ्यास केला, सगळा प्रयत्न केला. टू ट्राय व्हेरी हार्ड. माय फादर स्ट्रेन्ड एव्हरी नाव टू हेल्प मी सेटल इन लाईफ. आता तुम्ही 25 वर्षाचे होताय, 30 वर्षाचे होताय आणि तरी सुद्धा जर तुमच्या वडिलांना करावं लागत असेल, तर छी आणि थू तुमच्या जिंदगीवर. बरोबर की नाही? म्हणजे आपण 25 मध्ये 30, आपल्या 30 मध्ये आपल्याला उभं राहता आलं पाहिजे. पण चला 20-25 मध्येच उभं राहता यायला पाहिजे आपल्या पायावर. आपल्या वडिलांना काही करण्याची काय आवश्यकता? बरोबर. सो हे वाक्य मला नाही वाटत की आपल्यासाठी पाहिजे, ही इतरांसाठी आहे, कोणासाठी तरी आहे असं समजूया. माय फादर स्ट्रेन्ड एव्हरी नर्व म्हणजे त्यांनी काय केलं? फार प्रयत्न केले, खूप प्रयत्न केले. ही ट्राईड व्हेरी हार्ड टू हेल्प मी सेटल इन माय लाईफ. अशा प्रकारे त्याचा मिनिंग होईल. नेक्स्ट इडियम, टू स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट. आयर्न म्हणजे काय? लोखंड. हॉट म्हणजे काय? गरम. आपल्याला माहिती आहे ना, त्या लोखंडाच्या सळ्या वगैरे असतात, त्या गरम केल्याच्या नंतर त्या लाल झालेल्या असतात बघा, गरम करून, आणि मग त्याला कसाही आकार देता येतो आपल्याला. जसं वळवायचं तसं वळवता येतं. ते जोपर्यंत गरम आहे तोपर्यंत त्याला आकार देता येतो. म्हणजेच त्यांना काय म्हणायचंय, जोपर्यंत ते गरम आहे तोपर्यंत त्याच्यावर स्ट्राईक करा, त्याला जसं बनवायचं तसं बनवता येईल. आता हे झालं लिटरल मिनिंग, तसंच तसं. त्याचा अर्थ काय बघा, टू ऍक्ट विथ एनर्जी अँड प्रॉम्प्टनेस. ज्यावेळी जे करणं गरजेचं आहे, जे करणं आवश्यक आहे, त्याच वेळी ते करणं, याला म्हणतात टू स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट. आलं लक्षात? टू ऍक्ट विथ एनर्जी अँड प्रॉम्प्टनेस. ज्यावेळी एखादी गोष्ट करणं आवश्यक आहे त्यावेळी तुम्ही उत्साहाने करता आणि वेळेवर करता, त्याला म्हणतात टू स्ट्राईक व्हेन द आयर्न इज हॉट. सिन्स युअर बॉस इज वेल डिस्पोज टुवर्ड्स यू. वेल डिस्पोज चा मिनिंग आहे चांगले संबंध असणे. ओके. Since your boss is well disposed towards you, why don't you ask for a promotion? You should strike while the iron is hot. तुझ्या आणि तुझ्या बॉसचे संबंध चांगले आहेत, तू तुझ्या प्रमोशनसाठी मग का विचारत नाही? जोपर्यंत तुमचे संबंध चांगले आहेत तोपर्यंत यू शुड स्ट्राईक व्हाईल द आयर्न इज हॉट. जोपर्यंत संबंध चांगले आहेत तोपर्यंत तू काय केलं पाहिजे? यू शुड स्ट्राईक, म्हणजे तू काय केलं पाहिजे? त्या वेळेचा फायदा घेतला पाहिजे. त्यांना प्रॉम्प्टनेस, वेळेवर काही गोष्टी करणं आवश्यक आहे, अशा अर्थाने. नेक्स्ट, सम अँड सबस्टन्स. सम अँड सबस्टन्स मीनिंग आहे एसेन्स. द एसेन्स ऑर द मिनिंग इन अ नटसेल. नटसेल आपण ही इडियम पाहिलेली बघा. नटसेल म्हणजे काय? थोडक्यात. आपण त्याला म्हणलेलं आहे इन अ नटसेल, अशा प्रकारची इडियम होती बघा. इन अ नटसेल. इन अ नटसेल म्हणजे शॉर्ट मध्ये, थोडक्यात. मग आता बघा, सम अँड सबस्टन्स, एखाद्या गोष्टीचा, जसं बघा की तुमच्या समोर तुमचा एक मित्र गेलाय, आपल्याकडे सेंटेन्स आहे का तसं? ओके, आहेच, आपल्याकडे सेंटेन्स आहे. आपण हेच सेंटेन्स घेऊयात, त्या सेंटेन्सचं मिनिंग सांगतो. म्हणजे सेंटेन्स अगोदर घेऊ आणि मी जे सांगायला लागलो होतो तेच, की तुमचा मित्र कोणत्या तरी भाषणाला गेलाय, तर ते सेंटेन्स बघा. आय डोंट रिमेंबर द डिटेल्स बट आय कॅन गिव्ह यू द सम अँड सबस्टन्स ऑफ द प्राईम मिनिस्टर्स आर्ग्युमेंट. प्राईम मिनिस्टर पुण्यामध्ये आलेले आहेत आणि मग तुमचा मित्र त्यांचं भाषण ऐकायला गेला. ते भाषण ऐकायला गेल्यानंतर तो वापस आल्यानंतर म्हणतो, आय डोंट रिमेंबर द डिटेल्स. फार काही लहान सहान गोष्टी मला त्या भाषणातल्या आठवत नाहीत,
I don't remember the details, but I can give you the sum and substance of the Prime Minister's argument. परंतु प्राईम मिनिस्टर जे म्हणत होते, जे बोलत होते, त्यांची जी आर्ग्युमेंट होती, त्याचा सम अँड सबस्टन्स म्हणजे काय, थोडक्यात मी सांगू शकतो की त्यांनी काय सांगितलंय. सम अँड सबस्टन्स अर्थ आहे द एसेन्स. द एसेन्स म्हणजे आपण काय म्हणतो, त्यातील मथितार्थ म्हणा, किंवा मग थोडक्यात त्याचा गर्भितार्थ काय आहे ते सांगणं, एसेन्स किंवा द मिनिंग इन अ नटशेल, थोडक्यात त्याचा अर्थ. नेक्स्ट, द स्वॉर्ड ऑफ डॅमोक्लेस. आता बघा, अ डेंजर दॅट कॉन्स्टंटली थ्रेटन्स अ पर्सन, अशी एखादी भीती ती कंटिन्युअसली एखाद्या व्यक्तीच्या डोक्यावर असते. म्हणजे एखादा व्यक्ती असा विचार करायला लागतो. सेंटेन्स घेऊयात, सेंटेन्स समजून घ्या. सेंटेन्सला मी एक्सप्लेन करतो. If the threat of exclusion from the team is always hanging on a player's head like the sword of Damocles, they cannot play freely and turn out a good performance. Turn out a good performance. बघा, एक टीम आहे, टीम मध्ये खेळाडू आहे, आणि त्या खेळाडूंच्या डोक्यावरती जर कोणी चांगला परफॉर्मन्स वगैरे केला नाही तर मग त्या टीम मधून काढलं जाईल वगैरे, ही जर भीती सातत्याने राहिली तर त्यांच्याकडून चांगला परफॉर्मन्स होणार नाही. त्यांना फ्री हँड द्यायला पाहिजे की हा, तुम्ही आता खेळा, बिंदास्त खेळा, काही होईल. खेळ आहे, कोणी एक टीम हारते, एक जिंकते, तुम्ही फक्त खेळत राहा. इतकं फ्रीडम जर दिलं तर ते चांगला परफॉर्म करू शकतील. अदरवाईज काय होऊ शकतं, त्यांच्या डोक्यावर जर ही भीती राहिली की नाही नाही आपण जिंकायलाच पाहिजे, जिंकायलाच पाहिजे, माझ्यावर परफॉर्मन्स नाही झालं तर माझ्या टीम मधून काढलं जाईल, ही जर भीती राहिली तर ते काय होईल, त्याला हॉन्ट होत राहील ना. If the threat of exclusion from the team is always hanging on a player's head like the sword of Damocles, ती तलवार जर डोक्यावर राहिली, they cannot play freely, ते फ्रीली खेळू शकणार नाही. राईट. नेक्स्ट, आणि म्हणून आपण त्याला काय म्हटलं होतं, अ डेंजर दॅट कॉन्स्टंटली थ्रेटन्स, अशी एखादी भीती जी सातत्याने एखाद्या व्यक्तीला जाणवत राहते. नेक्स्ट इडियम, टू टेक अ क्यू म्हणजेच काय, टू टेक हिंट, एखाद्या गोष्टीची हिंट मिळणं. वाक्य बघा, आय टूक अ क्यू फ्रॉम द चेअरपर्सन्स रिमार्क्स अँड इमिडिएटली पुट फॉरवर्ड माय प्रपोजल. चेअरपर्सन एक काय ते बोलत होते, स्पीच देत होते. ओके, स्पीच चालू असताना मी त्या स्पीच मधून एक हिंट घेतली की त्यांना म्हणायचंय काय, आणि त्या हिंटवरून माझं जे प्रपोजल होतं लगेच त्यांच्यासमोर दाखल केलं. त्यांना काहीतरी अपेक्षित होतं, मला कळालं की त्यांना काय अपेक्षित आहे, त्या स्पीच मधून कळालं, त्यांच्या रिमार्क्स मधून कळालं, आणि मी लगेच माझं प्रपोजल त्यांच्यासमोर ठेवलं. आलं लक्षात. नेक्स्ट, टू टॉक शॉप, याचा अर्थ आहे टू टॉक अबाउट बिझनेस. टू टॉक शॉप म्हणजे बिझनेस विषयी बोलणं, आपल्या एखाद्या व्यवसायाविषयी वगैरे बोलणं. आता बघा, एखाद्या व्यक्तीचा बिझनेस आहे आणि त्या एखाद्या व्यक्तीचा एखादा काहीतरी बिझनेस आहे, म्हणजे शॉप आहे, शॉप मध्ये त्याचा म्हणजे बिझनेस चालू आहे. मग तो नेहमी कुठेही जा, तुम्ही ट्रेकिंगला गेलात त्याच्याविषयीच बोलणार, तुम्ही मॅरेथॉन पळायला गेले तुम्ही त्याच्याविषयीच बोलणार, तुम्ही आणखी कुठल्या क्रॉस कंट्री वगैरे पळायला गेले तिथं मॅच संपली की तिथं त्याच्याविषयीच बोलणार, तुम्ही मूव्ही बघायला गेले की येताना जाताना तो त्याच्याविषयीच बोलणार, त्याच्या शॉप विषयीच बोलणार, म्हणजे काय, त्याच्या बिझनेस विषयीच बोलणार. मग टू टॉक शॉप म्हणजेच काय, टू टॉक अबाउट बिझनेस, बिझनेस विषयी बोलणं. आता कळलं का शॉप आणि बिझनेसचं कनेक्शन. टू टॉक शॉप म्हणजे बिझनेस विषयी बोलणं, असा त्याचा अर्थ आहे, बस एवढाच. द कंपनी ऑफ दोज पीपल हु आर ऑलवेज टॉकिंग शॉप, टॉकिंग शॉप म्हणजे जे त्यांच्या बिझनेस विषयी नेहमीच बोलतात, अँड कॅन थिंक ऑफ नथिंग एल्स इज रादर अनबिअरेबल. ते जर फक्त आणि फक्त त्याच्या शॉप विषयी बोलत असतील, त्याच्या बिझनेस विषयी जर बोलत असतील, म्हणजे इफ दे आर टॉकिंग शॉप, त्यांचे बिझनेस विषयी जर बोलत असतील तर ते काय असतं, अनबिअरेबल व्हायला लागतं. आपल्यालाही आहेच ना, आपण मूव्ही बघायला गेलो, सिनेमाला गेलो तर सिनेमा एन्जॉय करा, आपल्या मित्रांची कंपनी एन्जॉय करा, त्यांच्याशी व्यवस्थित बोला, काय चाललं बाकीच्यांचं ऐकून घ्या, आपलं काही शेअर करा, आपलाच पट्टा ओढतोय हा, असं जर होत असेल तर त्याला म्हणतो टू टॉक शॉप, म्हणजे काय होणं, बिझनेस विषयी बोलणं. टॉल टॉक, टॉक म्हणजे काय, बोलणं. टॉल म्हणजे काय, मोठ मोठं, उंच उंच. टॉल म्हणजे उंच. आता मी काय म्हणतो असं बघा, आपल्याकडे काही फेकाडे असतात, फक्त फेकू टाईप लोक, म्हणजे मोठमोठ्या गप्पा मारणार. मग हे जे मोठमोठ्या गप्पा मारणार आहेत, मोठमोठ्या म्हणजे उंचच उंच. टॉल टॉक म्हणजे मोठमोठ्या गप्पा. थोडक्यात काय, प्रिटेन्शियस क्लेम्स म्हणजे ढोंगी वादे करणं, ढोंगी क्लेम्स करणं, बोलणं, किंवा जे अनअटेनेबल आहेत असं काहीतरी बोलणं, त्याला आपण म्हणतो टॉल टॉक. मोठमोठं फेकणं, फक्त जोरजोराचं फेकणं, मोठमोठं फेकणं. मी काय म्हणतो, मी याच्यासाठी एक शब्द काढलेला आहे, मोठमोठ्या ढांगा टाकणारे लोक.
ढांग कळते ना आपल्याला, पळताना आपण जे पाय अंतर असतं त्याला ढांग म्हणतो. जे मोठमोठं फेकतात ना त्याला म्हणतो आपण मोठमोठ्या ढांगा टाकणारे लोक, राईट? असं मी म्हणतो. त्यालाच म्हणतात टॉल टॉक, मोठमोठे क्लेम्स करणारे लोक. ओके. टॉल टॉक डज नॉट इम्प्रेस अस. असे खोटे खोटे जे दावे करणारे आहेत, खोटे खोटे वादे करणारे लोक ते इम्प्रेस करत नाहीत आपल्याला. गुड परफॉर्मन्स डज. चांगला परफॉर्मन्स असेल तर ते इम्प्रेस करतं. बरोबर? वाक्य चांगलं आहे बघा, हे तुम्ही लिहून ठेवू शकता कुठे. चलो नेक्स्ट. प्रिटेन्शियस म्हणजे काय? ढोंगीवाले. ढोंगी म्हणा किंवा मग खोटेवाले. ओके. खोटे आणि मोठमोठे दावे करणं, क्लेम्स करणं. नेक्स्ट बघा, टू टेक ऍडव्हान्टेज ऑफ म्हणजे एखाद्या गोष्टीचं काय बेनिफिट उचलणं. टू गेन अन ऍडव्हान्टेज ऑफ समवन एल्सेस वीकनेस ऑर वन्स ओन स्ट्रेंथ. बघा, टू टेक ऍडव्हान्टेज. ऍडव्हान्टेज कशाचं घेतलं जाऊ शकतं? एक तर आपली काहीतरी स्ट्रेंथ आहे, स्वतःची स्ट्रेंथ आहे, त्या स्ट्रेंथचं बेनिफिट घ्यायचं असतं. कसं? तुमचं पॉलिटी चांगलं आहे, पूर्वला प्रिलिम्सचा विषय, तुमचं पॉलिटी चांगलं आहे, तुमचं मॅथ्स रिजनिंग चांगलं आहे, तुमचं करंट अफेअर्स चांगलं आहे, तर मग तुम्ही काय करू शकता? पूर्व परीक्षेला याचा काय घेऊ शकता? बेनिफिट घेऊ शकता. म्हणजे हे चांगले करून ठेवणं विषय, याच्यामध्ये आउट ऑफ मार्क्स मिळवणं. एक दोन गोष्टी आहेत. टू गेन ऍडव्हान्टेज ऑफ समवन एल्सेस वीकनेस, दुसऱ्यांचं वीकनेस, अँड वन्स ओन स्ट्रेंथ, स्वतःचं स्ट्रेंथ. स्वतःच्या स्ट्रेंथचं ऍडव्हान्टेज घेता येतं. दुसऱ्याचं वीकनेस कधी? आता हे एक्झामच्या अनुषंगाने आपल्याला नाही पाहता येणार, परंतु आपल्याला एखादी डील करायची, आपल्याला समोरची व्यक्ती जर माहित असेल, त्याचा विकनेस जर माहित असेल, तर त्याच्या विकनेसचा बेनिफिट घेऊन आपण ती डील करू शकतो, म्हणजे ऍडव्हान्टेज घेऊ शकतो. आता कळलं? सेंटेन्स बघा. हिज बॉस टूक ऍडव्हान्टेज ऑफ हिज फायनान्शियल हार्डशिप अँड फोर्स्ड हिम इनटू ऍक्सेप्टिंग अ लोअर सॅलरी. त्याच्या बॉसने काय केलं? त्याची जी फायनान्शियल अडचण होती, हार्डशिप होती, दयनीय परिस्थिती होती, त्याचा फायदा घेतला आणि त्याला लोअर सॅलरी ऍक्सेप्ट करायला भाग पाडलं. आलं लक्षात? म्हणजे याने काय केलं? बॉसने ती जी व्यक्ती आहे त्याच्या विकनेसचा ऍडव्हान्टेज घेतला. गेटिंग इट? नेक्स्ट. टू टेक एक्सेप्शन टू फाइंड फॉल्ट विथ. टू टेक एक्सेप्शन टू म्हणजे काय? एखाद्या गोष्टीमध्ये, एखाद्या व्यक्तीमध्ये दोष शोधणं, फॉल्ट शोधणं. Some members took exception to the chairperson's remarks and staged a walkout. चेअरपर्सन जो होता, तो जो काय बोलत होता किंवा जे काय बोलला तो, त्याच्यावरती यांनी काय केलं? एक्सेप्शन. दे टूक एक्सेप्शन टू. सांगितलं त्यांनी काय? द चेअरपर्सन्स रिमार्क्स. त्यांनी त्याच्यावरती एक्सेप्शन घेतलं. म्हणजे एक्सेप्शन घेतलं म्हणजे टू टेक एक्सेप्शन टू म्हणजे काय? टू फाइंड फॉल्ट विथ. एखाद्या गोष्टीमध्ये फॉल्ट शोधणं. त्यांनी फॉल्ट वगैरे शोधला, त्याच्यामध्ये लेखना शोधले आणि मग काय केलं? स्टेज वॉकआउट म्हणजे त्या गोष्टीतून ते बाहेर पडले. ओके. नेक्स्ट. टू टेक हार्ट. टू टेक हार्ट म्हणजे टू टेक करेज. साहसाने एखादी गोष्ट फेस करणं. टू टेक हार्ट. इन स्पाइट ऑफ द हेवी ऑड्स यू आर फेसिंग. हेवी ऑड्स म्हणजे फारच वाईट. आता हे ऑड्स शब्द कशासाठी वापरला जातो माहितीये का? आयुष्यामध्ये येणारे जे वाईट परिस्थिती असते, वाईट प्रसंग असतात, त्यासाठी हे ऑड शब्द वापरलाय. हेवी म्हणजे काय? आणखी कठीण प्रसंग, त्यासाठी हेवी हा शब्द वापरला. इन स्पाइट ऑफ. इन स्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रेपोजिशन येतं बरं का, लक्षात ठेवा. थोडा प्रेपोजिशनचा पार्ट आहे किंवा सेट फ्रेजेस आहेत, तर ते लगेच लक्षात असावं म्हणून मी तुम्हाला सांगितलंय. इन स्पाइट ऑफ. इन स्पाइट ऑफ मिनिंग आहे असे, असले, तरी. ओके. इन स्पाइट ऑफ. आता अशाच अर्थाची आणखी एक फ्रेज आहे बघा, किंवा एक वर्ड आहे डिस्पाइट. परंतु या डिस्पाइट नंतर कोणताही वर्ड येत, कोणतंही प्रिपोजिशन येत नाही. डिस्पाइट हा इंडिपेंडेंट असतो, इन स्पाइट हा पूर्ण येतो. इन स्पाइट ऑफ शब्द बघा वेगवेगळे. इन स्पाइट ऑफ. ओके. जे पाहून घ्या. इन स्पाइट ऑफ आणि डिस्पाइट. डिस्पाइट नंतर कोणतंही प्रिपोजिशन येत नाही, इन स्पाइटच्या नंतर ऑफ हे प्रिपोजिशन येतं. इन स्पाइट ऑफ द हेवी ऑड्स यू आर फेसिंग. तू फारच कठीण प्रसंग वगैरे जरी तू फेस करत असला, यू शुड टेक हार्ट अँड पुट युअर बेस्ट
फूट फॉरवर्ड. तू काय करायला पाहिजे? यू शुड टेक हार्ट. टू टेक हार्ट म्हणजे काय? साहसाने. टू टेक हार्ट म्हणजे टू टेक करेज. साहसाने तू त्याला फेस करायला पाहिजे. अँड पुट युअर बेस्ट फूट फॉरवर्ड. आणि तू आता पुढचं पाऊल व्यवस्थित टाकायला पाहिजे. येस. चलो नेक्स्ट. टू टेक होल्ड ऑफ. याचे दोन अर्थ आहेत. टू टेक होल्ड ऑफ म्हणजे काय करणं? एखादी गोष्ट सेज करणं, त्याच्यावरती कंट्रोल मिळवणं. दुसरी गोष्ट आहे एखाद्या गोष्टीचं आकलन करून घेणं. टू सेज, टू ग्रास्प. टू सेज म्हणजे एखाद्या गोष्टीचा होल्ड मिळवणं, ते त्याच्यावरती त्या कंट्रोल मध्ये आणणं. आणि दुसरा आहे टू ग्रास्प म्हणजे ती गोष्ट समजून घेणं, अंडरस्टँड करणं. वन्स आय हॅव टेकन होल्ड ऑफ द सिच्युएशन, आय विल बी एबल टू हँडल इट सिंगल हँडेड. एकदा का मी त्या गोष्ट समजून घेतली, त्याच्यावरती नियंत्रण मिळवलं, तर मी सिंगल हँडेडली काय करू शकतो? ती गोष्ट हँडल करू शकतो, हाताळू शकतो. ओके. नेक्स्ट. टू टेक वन बाय सरप्राईज. बघा असतं एक पॅटर्न कसा असतो किंवा मग कन्स्ट्रक्शन कसं असतं ते पुन्हा पुन्हा वाचल्यानंतर लक्षात येईल. IBPS आणि TCS पॅटर्न नुसार ज्या परीक्षा झाल्या होत आहेत त्यामध्ये किंवा यानंतर सुद्धा होतील, कारण TCS आणि IBPS कडेच दिलेलं आहे एक्झामचं. तर ज्यावेळी आपल्याला येतं ना फिल इन द ब्लँक्स वगैरे, त्यावेळी अशा प्रकारे जर इथं ब्लँक दिलं असतं तर आपल्याला ते वाचनातून लक्षात सेट व्हायला पाहिजे की सरप्राईजच्या अगोदर काय येणार? टू टेक बाय सरप्राईज. टू टेक वन बाय सरप्राईज. ओके. टू कम अपॉन वन सडनली अँड अनएक्सपेक्टेडली. टू कम अपॉन असं अचानकपणे येणं किंवा अनपेक्षितपणे. सडनली म्हणजे अचानकपणे, अनएक्सपेक्टेडली म्हणजे अनपेक्षितपणे. ओके. चलो. टू कम अपॉन वन सडनली अँड अनएक्सपेक्टेडली, अचानकपणे किंवा अनपेक्षितपणे कोणी येणे. मिस्टर पद्माकर's nomination for Padma Bhushan award took us by surprise. आले का सरप्राईजच्या अगोदर बाय? म्हणजे असं लक्षात ठेवायचं, आपोआप ते सेट झालं पाहिजे डोक्यामध्ये. मिस्टर पद्माकर यांनी जे नॉमिनेशन नामांकन दाखल केलं किंवा नामांकन त्यांचं आलं पद्मभूषणसाठी, took us by surprise. यांनी आम्हाला काय केलं? सरप्राईज केलं. राईट. या गोष्टीने आम्ही सरप्राईज झालो असा त्याचा अर्थ. टू टेक वन्स फॅन्सी म्हणजे टू टेक वन्स फॅन्सी म्हणजे एखादी गोष्ट अट्रॅक्ट करते आपल्याला. टू चार्म, टू अट्रॅक्ट, एखाद्या गोष्टीने अट्रॅक्ट करणं, चार्म करणं. राईट. अ ब्युटिफुल लँडस्केप पेंटेड इन ऑइल टूक माय फॅन्सी अँड आय बॉट इट फॉर माय ब्रदर. जे एक ब्युटिफुल लँडस्केप होतं, पेंटेड इन ऑइल, ऑइल मध्ये ते पेंट केलेलं होतं. टूक माय फॅन्सी त्याने मला ते अट्रॅक्ट केलं. अँड आय बॉट, बाय BUY, बाय म्हणजे विकत घेणे, बाय त्याचं दुसरं रूप बॉट, तिसरं रूप सुद्धा बॉटच. बाय बॉट, आय बॉट इट फॉर माय ब्रदर, मी ते माझ्या भावासाठी विकत घेतलं. एक असतं, दोन शब्द लिहून देतो बघा, BUY, बाय म्हणजे विकत घेणे, सेकंड फॉर्म आहे BOUGHT बॉट, थर्ड फॉर्म सुद्धा आहे BOUGHT बॉट. ओके. आणखी एक वर्ड आहे BRING, ब्रिंग, याचा अर्थ आहे आणणे, आणणे. ओके. या बायचा अर्थ आहे विकत घेणे. मग ब्रिंगचा आहे ब्रॉट, BROUGHT. हे बॉट आहे, हे ब्रॉट आहे, याच्यामध्ये आर आहे, ब्रॉट. थर्ड फॉर्म सुद्धा ब्रॉट, BROUGHT, ब्रिंग, ब्रॉट. ओके. नेक्स्ट. टू टेक पेन्स, टू मेक अ कन्सिडरेबल एफर्ट. टू टेक पेन्स म्हणजे काय? टू मेक कन्सिडरेबल एफर्ट्स म्हणजे फारच चांगले प्रयत्न करणे, विशेष प्रयत्न करणे. आता बघा, द मॅनेजर टूक पेन्स टू एक्सप्लेन द मर्जर प्लान्स टू द सबऑर्डिनेट स्टाफ. जो मॅनेजर होता कंपनीमध्ये, त्या मॅनेजरने एखादा जो मर्जर प्लान होता, म्हणजे एखादी गोष्ट दुसऱ्या गोष्टीमध्ये मर्ज करायची किंवा आपली कंपनी दुसऱ्या कंपनीमध्ये मर्ज करायची, आपल्याच 3 कंपन्या आहेत, त्या कंपन्या एकमेकींमध्ये मर्ज करायच्यात आणि एक इंडिपेंडेंट कंपनी वेगळी बनवायची. तिचे मर्जर प्लान होता, तो मर्जर प्लान एक्सप्लेन करण्यासाठी ही टू पेन्स, त्याने फार चांगल्या प्रकारे फार चांगले एफर्ट्स घेतले, प्रयत्न केले हे एक्सप्लेन करण्यासाठी. ओके.
टू टेक द बुल बाय द हॉर्न्स. टू टेक द बुल बाय द हॉर्न्स म्हणजे काय? टू डील डिसायसिव्हली विथ अ डिफिकल्ट ऑर अनप्लिझंट सिच्युएशन. प्लिझंट म्हणजे आनंददायक, अनप्लिझंट म्हणजे आनंददायक नसेल असे, म्हणजे दुःखद. जे आनंददायक नाही, वेदनादायक आहे त्याला म्हणतात अनप्लिझंट. टू डील डिसायसिव्हली विथ अ डिफिकल्ट. डिफिकल्ट म्हणजे अवघड. ओके, डिफिकल्ट ऑर अनप्लिझंट सिच्युएशन. अवघड परिस्थिती आहे किंवा वेदनादायक परिस्थिती आहे, याला निर्णायकपणे, डिसायसिव्हली, निर्णायकपणे आणि चांगल्या प्रकारे डील करणं, त्याला म्हणतात टू टेक द बुल बाय द हॉर्न्स. बुल म्हणजे बैल, हॉर्न्स म्हणजे त्याचे शिंग. मग टू टेक द बुल बाय द हॉर्न्स, बुलला कसं पकडायचंय? हॉर्न्स. म्हणजे तुम्ही त्याला कंट्रोल मध्ये आणणार आहात. म्हणजे काय? टू डील डिसायसिव्हली विथ अ डिफिकल्ट ऑर अनप्लिझंट सिच्युएशन. ओके. हेड ऑफ विथ फ्रिक्वेंट शटडाऊन्स म्हणजे जे नेहमीच एखादा उद्योग वगैरे आहे तो बंद पडतोय वगैरे, याने वैतागणे, फेड अप, असं जर वैतागलेलं असेल. द मॅनेजमेंट डिसाइडेड टू टेक द बुल बाय द हॉर्न्स अँड क्लोज द प्लांट. नेहमीच कामगार संपावर जात आहेत, शटडाऊन होत आहेत, नेहमीच कामगार संपावर जात आहेत, ते नाही का बंद पडतंय काम, ही अशी परिस्थिती होती. याने वैतागून जे मॅनेजमेंट होतं त्याचं काम पाहणारं, त्या प्लांटचं, एखाद्या प्लांटमध्ये एखाद्या ठिकाणचं काय, जसं की औष्णिक विद्युत केंद्र असतं आपला, तो प्लांट असतो ना, राईट. असा एखादा प्लांट, अशी एखाद्या कंपनीचं ठिकाण जे आहे ते बंद करण्याचा मॅनेजमेंटने काय केला? डिसिजन घेतला. म्हणजे काय? त्यांनी फार निर्णायक असा डिसिजन घेतलेला आहे. टू टेक द बुल बाय द हॉर्न्स. टू टेक स्टॉक ऑफ, टू एक्झामिन ऑर असेस म्हणजे एखाद्या गोष्टी, टू टेक द स्टॉक ऑफ म्हणजे ती गोष्ट समजून घेणे, ती गोष्ट त्याचं मूल्यमापन करणे, असेस करणे, एक्झामिन करणे, निरीक्षण करणे, त्याचं मूल्यमापन करणे, असा त्याचा अर्थ. टू टेक स्टॉक ऑफ. अ मीटिंग ऑफ द डिरेक्टर्स विल बी हेल्ड सून टू टेक स्टॉक ऑफ द सिच्युएशन अरायझिंग आउट ऑफ द गो स्लो ॲजिटेशन. हे जे आंदोलन वगैरे होत आहेत, या आंदोलन वगैरे होत आहेत, याचा स्टॉक घेण्यासाठी, म्हणजे याचं मूल्यमापन करण्यासाठी किंवा याचं निरीक्षण करण्यासाठी, याच्यावरती लक्ष ठेवण्यासाठी काय केलं जाणार आहे? मीटिंग ऑफ द डिरेक्टर्स, जे काही डिरेक्टर्स आहेत त्यांची मीटिंग लवकरच बोलावली जाणार आहे आणि त्याच्यावरती विचार केला जाणार. टू टेक टू हार्ट. हार्ट म्हणजे काय? हृदय. त्याला हर्ट नाही म्हणायचं, आपल्या जे इथं असतं ना हर्ट नाही, दॅट इज हार्ट. HEART, हार्ट. आणि दुसरा एक शब्द असतो हर्ट, HURT. हर्ट म्हणजे काय? हर्ट जे होतं ना, म्हणजे वेदना होणे, दुःख होणे, त्याला म्हणतो आपण हर्ट, हर्ट होणे. परंतु आपल्याकडे जो वर्ड आहे तो आहे हार्ट. हार्ट म्हणजे काय? आपलं हृदय, जे एकमेकांशी शेअरिंग वगैरे चालू असतं आपलं, राईट. सुरुवात इथून होते आणि मग याचं शेअरिंग होतं. टू फील ग्रीव्ड, दुःख होणे. टू टेक टू हार्ट म्हणजे आपण एखादी गोष्ट नाही का दिल पे नाही लेना किंवा दिल पे लेना, जे आपण आपल्या मनावर, थोडक्यात मराठीमध्ये सांगायचं मनावर घेतो. मनावरती घेतलं म्हणजे आपण काय ते मनावर घेतोय, काय मनाला लागून घेतोय, म्हणजे काय त्याचं दुःख वाटून घेतो, राईट. टू टेक टू हार्ट, जर आपण मनावर घेतलं एखादी गोष्ट, मनावरती वाईट वाटून घेतली, तर त्याला म्हणायचं टू टेक टू हार्ट म्हणजे काय? वाईट वाटून घेणं, दुःख वाटणं एखाद्या गोष्टी. मिस्टर गुप्ता टेक टू हार्ट द डिनायल ऑफ एक्सटेन्शन टू हिम अँड रिझाइन द जॉब. मिस्टर गुप्ता यांना एक्सटेन्शन दिलं नाही त्यांच्या जॉबमध्ये, म्हणून त्यांनी ते मनावरती घेतलं, त्यांना फार वाईट वाटलं त्याचं आणि त्यांनी जॉब रिझाइन केला. टू टेक टू टास्क. टू टेक टू टास्क म्हणजे एखाद्याला काय करणं? टू रिब्यूक, टू पनिश. आणि आणखी एक शब्द आहे रेप्रिमँड, REPRIMAND, रेप्रिमँड. रेप्रिमँड म्हणजे एखाद्याला खडसावणे, एखाद्याला धारेवर धरणे म्हणतो ना आपण. एखाद्याकडून काम जर चुकलं तर वरिष्ठ अधिकारी त्याच्या कनिष्ठ अधिकाऱ्याला, सिनियर काय करतो त्याच्या ज्युनियरला रेप्रिमँड करतो, खडसावतो, पनिश करतो, शिक्षा देतो किंवा रिब्यूक करतो, म्हणजे धारेवर धरतो. मिस्टर खेर वॉज टेकन टू टास्क फॉर हिज अब्सेन्स फ्रॉम द ऑफिस विदाउट एनी प्रायर इंटिमेशन. मिस्टर खेर हा आपल्या भारतीय परंपरेनुसार कामावर जाण्याच्या ऐवजी न सांगताच घरी राहिला. मग त्याने प्रायर म्हणजे अगोदर, इंटिमेशन म्हणजे कळवणे, त्याने कोणतंही प्रायर इंटिमेशन दिलं नव्हतं, सांगितलं नव्हतं, कळवलं नव्हतं, म्हणून मिस्टर खेर वॉज टेकन टू टास्क. म्हणजे टेकन टू टास्क म्हणजेच काय?
त्याला शिक्षा केली गेली किंवा त्याला खडसावलं गेलं. मिस्टर खेर वॉज टेकन टू टास्क फॉर हिज अब्सेन्स फ्रॉम द ऑफिस विदाउट एनी प्रायर इंटिमेशन. ओके. टू बी टेकन अबॅक याचा अर्थ आहे की सरप्राईज करणं किंवा सरप्राईज होणं. सरप्राईज्ड. टेकन अबॅक. We were taken aback by the sudden removal of Mr. Bhattacharya from the cabinet. कॅबिनेट मधून मिस्टर भट्टाचार्य यांना रिमूव्ह केलं. दॅट वॉज सरप्राईज टू अस. मग आपण काय म्हणू? वी वर टेकन अबॅक. आपण इथं वी वर सरप्राईज्ड असं सुद्धा म्हणू शकतो बरं का याला थोडा. वी वर सरप्राईज्ड बाय द सडन रिमूव्हल ऑफ मिस्टर भट्टाचार्य फ्रॉम द कॅबिनेट. बरोबर. मग टेकन अबॅकचं मिनिंग काय? सरप्राईज. आले का लक्षात? चलो नेक्स्ट इडियम. थँकलेस जॉब. असा एखादा जॉब जो डिफिकल्ट असतो, लोक ते करतात परंतु तो त्याचं ऍप्रिशिएशन त्याला भेटत नाही, लोक त्याला ऍप्रिशिएट करत नाहीत. ओके. अ टास्क दॅट इज नॉट ऍप्रिशिएटेड. असा एखादा टास्क जो ऍप्रिशिएट केला जात नाही. म्हणजे पोलिसांचं काम आहे बघा. पोलीस आपल्यापैकी बरेचसे लोक कंबाईनची तयारी करतात, PSI व्हायचं असतं. फार मोठं काम आहे पोलिसांमध्ये राहून काम करणं. तुम्ही युनिफॉर्म अंगावरती चढवता आणि जॉब करता, काम करता. अंगावरती काटा आलाय बरं का सांगताना. 12-12 तास 16-16 तास कधी कधी ड्युटी करावी लागते आणि तरीही काही घटना तुम्ही ते लाचलुचपत नेत्यांना पकडलेलं वगैरे पाहता, लाच घेताना वगैरे पाहता आणि मग आपल्याला असं वाटतं की नाही सगळे पोलीस तसेच आहेत. पण तसं नाहीये. भरपूर सगळे पोलीस 12-12 तास 16-16 तास म्हणजे काम करतायत आणि ऍप्रिशिएशन ते भेटत नाही. त्याला आपण म्हणतो थँकलेस टास्क. The production manager's work often proves to be a thankless task. प्रोडक्शन मॅनेजरचा जो जॉब आहे त्याला कधी कधी ऍप्रिशिएशन भेटत नाही असं त्यांना म्हणायचं. द प्रोडक्शन मॅनेजर्स वर्क ऑफन प्रूव्स टू बी अ थँकलेस जॉब. थ्रू अँड थ्रू म्हणजे पूर्णपणे, कम्प्लिटली, पूर्णतः असं जे म्हणतो ना आपण, पूर्णतः. एंटायरली अँड कम्प्लिटली, पूर्णतः. मिस्टर जानकी रामन इज थ्रू अँड थ्रू अ प्रोफेशनल. जानकी रामन हे पूर्णपणे प्रोफेशनल माणूस आहे. ही टेक्स नो डिसिजन्स ऑन इमोशनल ग्राउंड. डिसिजन्स घेताना इमोशनल ग्राउंड्स वरती डिसिजन्स घेत नाही. ओके. ही टेक्स नो डिसिजन्स ऑन इमोशनल ग्राउंड. ते इमोशनल ग्राउंड्स वरती डिसिजन्स घेत नाही. म्हणजे काय? या प्रोफेशनल मधून आपल्याला कळतं प्रोफेशनल असणं म्हणजे काय. तुम्ही तुमच्या इमोशन्स मध्ये आणत नाही. तुम्ही इतरांशी बोलताना वागताना एका सेट पॅटर्न मध्ये बिहेव करता आणि ते करायला पाहिजे ऍक्च्युअली. ओके. प्रोफेशनल याला समजून घ्यायला एक लेक्चर कमी पडेल, कारण एखाद्या गोष्टीमध्ये तुम्ही प्रोफेशनल असणं फार गरजेचं असतं. तुम्ही विद्यार्थी आहात, तुम्ही शिक्षक आहात, तुम्ही एखाद्या ठिकाणी जॉब करताय, जॉबच्या ठिकाणी तुम्ही प्रोफेशनल असणं गरजेचं असतं. बऱ्याचशा गोष्टी आहेत. थ्रू अँड थ्रूचा मिनिंग आहे एंटायरली, कम्प्लिटली, पूर्णपणे, पूर्णतः. थ्रू थिक अँड थिन. थ्रू थिक अँड थिन या इडियमचं मिनिंग आहे कोणत्याही परिस्थितीमध्ये, अंडर ऑल सर्कमस्टान्सेस. सर्कमस्टान्सेस म्हणजे परिस्थिती. याच्या वेगवेगळ्या परिस्थिती आहेत. चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती, चांगले दिवस, वाईट दिवस. हे सगळं जे आहे त्याला म्हणतो आपण थ्रू थिक अँड थिन. Maintaining equanimity and having a balanced approach through thick and thin is a great virtue. Equanimity म्हणजे चांगले रिलेशन, चांगले संबंध. Maintaining equanimity and having a balanced approach through thick and thin is a great virtue. तुम्ही अशा प्रकारे बॅलन्स्ड अप्रोच मेंटेन करणं चांगल्या परिस्थितीमध्ये, वाईट परिस्थितीमध्ये, हे काय आहे? एक ग्रेट व्हर्च्यू आहे. ओके. एक चांगला काय आहे? गुण आहे. असं या सेंटेन्सचं मिनिंग आहे. टू थ्रो कोल्ड वॉटर ऑन म्हणजे थंड पाणी एखाद्या गोष्टीवरती फेकणं. थंड पाणी फेकणं म्हणजे काय? एखादी व्यक्ती समोर आहे त्याच्यावरती थंड पाणी फेकलं, त्या व्यक्तीला थंड केलं. टू डिस्करेज, टू डिसवेड. एखाद्या व्यक्तीला डिस्करेज करणं, डिमोटिवेट करणं म्हणजे एखादी व्यक्ती विचार करते की त्याला काहीतरी करायचंय, चांगलं काम करायचंय, त्याच्याकडे प्लॅन्स आहेत, मग तरी सुद्धा त्याच्यावरती काय करणार? टू थ्रो कोल्ड वॉटर ऑन दॅट पर्सन म्हणजे काय? तुम्ही त्याला डिमोटिवेट करताय, डिस्करेज करताय. मेनी प्रपोजल्स वर पुट फॉरवर्ड टू प्रमोट द सेल ऑफ आवर प्रोडक्ट्स बट चेअरमन थ्रू कोल्ड वॉटर ऑन ऑल ऑफ देम.
भरपूर सगळे प्रपोजल्स दिले गेले होते. कशासाठी? जो सेल करणं सुरू आहे त्या सेलचं प्रमोशन वाढवण्यासाठी, म्हणजे प्रमोट करण्यासाठी. परंतु चेअरमनने काय केलं? बट द चेअरमन थ्रू कोल्ड वॉटर ऑन ऑल ऑफ देम. चेअरमनने सगळ्या गोष्टीवरती काय केलं? थंड पाणी फेकलं. म्हणजे काय? सगळ्यांना डिमोटिवेट केलं, डिस्करेज केलं. म्हटलं की तुम्ही तुमचं राहू द्या, मी पाहतो काय करा. म्हणजे अशा प्रकारे जे आहे ते डिमोटिवेट करणं, डिस्करेज करणं, डिसवेड करणं. टू थ्रो डस्ट इन टू द आईज ऑफ, एखाद्याच्या डोळ्यामध्ये धूळ फेकणं. बघा, टू थ्रो डस्ट इन टू द आईज ऑफ, धूळ फेकणं, एखाद्याच्या गोष्टीमध्ये धूळ फेकणं म्हणजे काय करणं? त्याला फसवणं. टू डिसीव्ह असा अर्थ आहे. टू डिसीव्ह. The smugglers could not throw dust into the eyes of the customs authorities and were nabbed by the police at the airport itself. जे स्मगलर्स होते, म्हणजे काही गोष्टींचं स्मगलिंग करणारे लोक, they could not throw dust into the eyes of customs authorities. कस्टम्स ऑथॉरिटीज म्हणजे काय? आपल्याकडे कस्टम्स जो एक टॅक्स आहे त्याचं काम पाहणारे कस्टम्स आहे, डिपार्टमेंट आहे, त्याच्या ऑथॉरिटीज यांच्या डोळ्यात ते धूळ नाही फेकू शकला, त्यांना फसवू नाही शकला. and were nabbed by the police at the airport itself. आणि मग एअरपोर्ट वरती पोलिसांनी त्यांना पकडलं. टू थ्रो मड ऍट, मड म्हणजे काय? चिखल. आणि कशावरती थ्रो करणं? ऍट. बघा, टू थ्रो याच्यानंतर हा ऍट येतोय बघा. थ्रो ऍट समथिंग. टू थ्रो मड ऍट समथिंग. सेंटेन्स बघा. बाय थ्रोइंग मड ऍट युअर कॉम्पिटिटर्स यू विल बी टार्निशिंग युअर इमेज. आता मला सांगा, दुसऱ्यावरती चिखल फेक करणं म्हणजे काय? तुम्ही त्याच्याविषयी काहीतरी वाईट बोलताय. आता मराठी न्यूज पेपर्स मध्ये, मराठी वर्तमानपत्रामध्ये तुम्ही कितीतरी वेळा वाचलं असेल आणि न्यूज मध्ये सुद्धा ऐकलं असेल की विरोधक चिखल फेक करतायत, सत्ताधारी विरोधकांवरती चिखल फेक करतायत, म्हणजे एकमेकांविषयी काय करतायत? वाईट बोलतायत. आपल्याकडे तर प्रचंड चालू आहे, बरोबर? इतरांविषयी वाईट बोलणं, टू स्पीक इल ऑफ, एखाद्याविषयी वाईट बोलणं म्हणजे काय? बाय थ्रोविंग मड ऍट. बघा, बाय थ्रोविंग मड ऍट, पुढे ऍट येतोय. बाय थ्रोविंग मड ऍट युअर कॉम्पिटिटर्स, तुमच्या स्पर्धकांविषयी तुम्ही वाईट बोलताय आणि असं वाईट बोलून काय करताय? यू विल बी टार्निशिंग युअर इमेज, तुमची इमेज खराब करून घ्या. बरोबर? इतरांविषयी वाईट बोलून तुम्ही दुसऱ्यांना छोटं नाही करू शकत. म्हणजे माझं तर व्यक्तिगत मत असं आहे, दुसऱ्यांविषयी वाईट बोलून बोलून तुम्ही काय करता? स्वतः किती वाईट आहेत हे सांगता. कळालं ना? मग तशीच परिस्थिती आहे ना. तुम्ही इतरांविषयी वाईट काय बोलता? आपण काय किती चांगले आहोत ते याच्याच नाही, आपल्या कामाच्या माध्यमातून दाखवा. इतरांना वाईट दाखवून काय होणार नाही. तुम्ही स्वतः किती वाईट आहात हे त्याच्यातून दिसत असतं बघा. चलो नेक्स्ट. टू टाईड ओव्हर, एखादी गोष्ट ओव्हरकम करणं. तुम्ही वाईट प्रसंगात आहात, तुमच्यावरती वाईट परिस्थिती आहे, त्या वाईट परिस्थितीला ओव्हरकम करताय, तुम्ही त्याला फेस करताय आणि टाइम हळूहळू जातो आणि तुम्ही त्याच्या बाहेर पडता, त्याला म्हणतात टू ओव्हरकम, टू टाईड ओव्हर. वी हॅव बीन एबल टू टाईड ओव्हर आवर फायनान्शियल प्रॉब्लेम्स. वी हॅव बीन एबल टू, आम्ही आमच्यावर जे फायनान्शियल प्रॉब्लेम्स आले त्यातून बाहेर पडू शकलो. वी हॅव बीन एबल टू टाईड ओव्हर आवर फायनान्शियल प्रॉब्लेम्स, आम्ही त्यातून बाहेर पडू शकलो. टूथ अँड नेल, टूथ अँड नेल व्हायलेंटली, फिअर्सली. टूथ अँड नेलचा अर्थ काय? व्हायलेंटली, फिअर्सली, म्हणजे फारच काय म्हणतो आपण त्याला? विध्वंसकपणे किंवा फार स्ट्रिक्टपणे, असं काहीतरी फार कडकपणे. आपण म्हणतो ना, एका दारूबंदी करायची गावात, फार कडक अंमलबजावणी होती, त्याला फिअर्सली असे शब्द, असा अर्थ आहे बघा. ऑल द गव्हर्नमेंट्स प्रॉमिसेस टू फाईट करप्शन टूथ अँड नेल हॅव एंडेड इन स्मोक. गव्हर्नमेंटने जेवढे काही केले होते, प्रॉमिसेस केले होते की आम्ही भ्रष्टाचार उघडून टाकू वगैरे, असं करू तसं करू, कोणीही भ्रष्टाचार करणार नाही आमच्या कारकिर्दीमध्ये, एंडेड इन स्मोक. सगळं काय ठरलं? निष्फळ ठरलं. एंडेड इन स्मोक, एंड इन स्मोक ही सुद्धा एक इडियम आहे. टू एंड इन स्मोक म्हणजे काय? एखादी गोष्ट निष्फळ ठरणे, त्यातून काहीच फ्रुटफुल असं न येणे. ओके, सो एंडेड इन स्मोक म्हणजे फक्त धूरच निघाला, काही खायला राहिलंच नाही, राईट? ऑल द गव्हर्नमेंट्स प्रॉमिसेस टू फाईट करप्शन टूथ अँड नेल हॅव एंडेड इन स्मोक. चलो नेक्स्ट. चला नेक्स्ट इडियम पाहूयात.
टॉपसी टर्वी. टॉपसी टर्वी म्हणजे काय? अपसाइड डाऊन. जसं आपण म्हणतो ना उलट, जसं की आपण नेहमी पायावरती उभं राहतो आणि मग टॉपसी टर्वी होणं म्हणजे काय? उलट होणं. जसं की अपसाइड डाऊन, जी वरची साईड आहे ती खाली जाणं, खालची साईड वर येणं. जसं आपण डोक्यावरती उभं राहतो, दॅट इज टॉपसी टर्वी. सगळं उलट सुलट करून सोडून दॅट इज टॉपसी टर्वी. ओके. द कार टर्न टॉपसी टर्वी बट फॉर्च्युनेटली ऑल द इनमेट्स एमर्ज्ड सेफ. म्हणजे काय? कारचा समजा एक ऍक्सिडेंट झालाय, द कार टर्न टॉपसी टर्वी, कार उलटी झाली, म्हणजे जी चालली होती कार उलटी झाली, तरी सुद्धा ज्याच्यामध्ये बसले जे काही पॅसेंजर्स होते किंवा व्यक्ती होते, लोक होते, ते सेफ राहिले. ओके. सो टॉपसी टर्वीचा मिनिंग समजला का? उलटा असणे म्हणजे सोयीचं नसणे. जसे आपण आता मी जर पायावरती उभा आहे, आपण त्याला सोयीचं उभं राहणं म्हणतो. एखादी व्यक्ती डोक्यावर उभं राहते, त्याला म्हणतो आपण टॉपसी टर्वी. चलो नेक्स्ट. टू टर्न अ डेफ एअर. टू टर्न अ डेफ एअर, या डेफचा अर्थ आहे बहिरा. थोडक्यात बहिरा म्हणतो ना आपण, लाईक दॅट, बहिरा. ओके, बहिरा. टू टर्न अ डेफ एअर, एअर म्हणजे काय? कान. म्हणजे एखाद्याला आपण बहिरा असल्यासारखं करणं म्हणजे काय? कोणी जर काही बोलत असेल तर आपण असं बिहेव करायचं, जसं असं प्रिटेंड करायचं की आपण बहिरे आहोत, म्हणजेच त्याच्याकडे दुर्लक्ष करायचं. त्याला काय म्हणतो आपण? टू टर्न अ डेफ एअर. आणि याच्यानंतर नेहमी टू हे प्रिपोजिशन येतं बघा, टू. आता बघा, टू टर्न अ डेफ एअर म्हणजे काय? टू पे नो हीड, लक्ष न देणं. मग डोंट टर्न अ डेफ इयर ॲट लिस्ट, आलाय का टू? टू टर्न अ डेफ इयर टू, मग या इयरच्या नंतर टू येणं आवश्यक आहे. टू टर्न अ डेफ इयर टू इयर ॲट लिस्ट टू द ॲडवाइस ऑफ दोज हू विश यू वेल. जे तुमच्यासाठी चांगला विचार करतात, तुमच्याविषयी चांगला विचार करतात, त्यांच्या तुमच्याविषयी ज्या प्रतिक्रिया आहेत, भावना आहेत, त्यांना तरी त्यांच्याकडे तरी दुर्लक्ष करू नका. ओके. नेक्स्ट. टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. न्यू म्हणजे नवीन, लीफ म्हणजे काय? पान. या लीफचं प्लुरल होतं LEAVES, लीव्स. ओके. चला आता, टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ मिनिंग बघा, टू चेंज वन्स वे ऑफ लाईफ पॉझिटिव्हली. एखादी व्यक्ती, समजा एखादा रिझल्ट आलेला नाही, तर होऊ शकतं की थोडंसं तुम्ही वाईट विचार कराल, तुम्हाला ते वाईट वाटेल, दुःख वाटेल, परंतु मग त्याच्यामध्ये काहीतरी चेंजेस करायचे आणि पॉझिटिव्ह राहायचा प्रयत्न करायचा, पॉझिटिव्ह जगायचं. त्याला आपण म्हणतो टू टर्न ओव्हर अ न्यू लीफ. म्हणजे काय? झाडाला काय होतं? झाडाचे पान वगैरे पानगळती होते. पानगळती झाल्याच्या नंतर पुन्हा चैत्रामध्ये नवीन पालवी फुटते. म्हणजे थोडक्यात काय? तर ते झाड पुन्हा नव्याने चांगल्या प्रकारे जगायला लागतं. राईट. मग हे अशा प्रकारे जे आहे त्याला आपण काय म्हणू शकतो? पॉझिटिव्हली पुन्हा त्याने जगणं सुरू केलंय. मग त्याचं मिनिंग आहे टू चेंज वन्स वे ऑफ लाईफ पॉझिटिव्हली. एव्हर सिन्स हिज ब्रश विथ डेथ he has turned over a new leaf. He has become kinder and empathetic. आता हा काय झालाय बघा, ever since he's brushed with death, मृत्यूच्या फार जवळ गेला होता, दाढेत गेला होता, तेव्हापासून he has turned over a new leaf, तेव्हापासून तो काय झाला आता किंवा त्या दिशेने प्रयत्न करतोय, पॉझिटिव्ह विचार करतोय. he has become kinder and empathetic. आता तो फार दयाळू पद्धतीने किंवा मग एम्पॅथेटिक, इतरांप्रती सद्भावाने म्हणतो आपण, किंवा तशा प्रकारची भावना ठेवून जगण्याचा प्रयत्न करतोय, दयाळू वगैरे झालाय अशा अर्थाने. चलो नेक्स्ट इडियम. टू टर्न द टेबल्स ऑन. आता टेबल्स कसे सुरू करायचे किंवा टू टर्न द टेबल्स ऑन मिनिंग बघा, टू रिव्हर्स द पोझिशन. एक माझ्यासमोर टेबल आहे, टू टर्न द टेबल्स ऑन, मग ते टेबलला टर्न करणं म्हणजे काय करणं? जे जसं होतं त्याला रिव्हर्स करणं थोडक्यात. मग आता एखादा घटनाक्रम आहे, तर त्या घटनाक्रमाला एक मूव्ही पाहताय, आपल्याकडे MX प्लेअर मध्ये मूव्ही चालू आहे आणि ती मूव्ही पुढे पुढे जात असताना आपण त्याला पाठीमागे आणतो, रिव्हर्स करतो, टू रिव्हर्स द पोझिशन. ओके, आलं लक्षात? किंवा आणखी समजून घ्यायचं असेल तर आपण काय म्हणू शकतो, एखादी व्यक्ती आहे, एखाद्या ठिकाणी DCP म्हणून पोस्ट आहे, डेप्युटी कमिशनर ऑफ पोलीस, आणि मग त्यांचं तिथून पोस्टिंग दुसरीकडे होतं, परंतु त्यांना रिव्हर्स केलं जातं, त्याच ठिकाणी पुन्हा त्यांना आणलं जातं. सो दॅट इज टू टर्न द टेबल्स ऑन. समजलं? A team turned the tables on our rivals by taking 4 wickets of 4 consecutive balls. मॅच 2 टीम्स होत्या, A आणि B.
बी ही टीम तगडी दिसत होती, परंतु ए या टीमने काय केलं, 4 बॉल्समध्ये सलग 4 विकेट्स घेतल्या आणि एकदम से जज्बात बदल दिए म्हणतो ना आपण, तसे केलं. राईट. म्हणजे मूव्ही आणि ते क्रिकेट मॅचमध्ये चाललं वेगळं होतं. असं वाटत होतं की टीम बी ही जिंकेल, टीम बी जिंकेल, परंतु यांनी काय केलं, सलग 4 विकेट्स घेतल्या, एकदम तो जज्बात बदल दिए, लाईक तसं झालंय. आणि मग टीम ए यांनी सगळा गेम रिव्हर्स केला. त्याला काय म्हणतो आपण, टू टर्न द टेबल्स ऑन. Our team turned the tables on our rivals by taking 4 wickets of 4 consecutive balls. चलो, एक टर्निंग पॉइंट तुम्ही ऐकला असेल बघा. आपल्या आजूबाजूला कोणीतरी मोटिवेशनल स्पीकर असतो आणि मग किंवा मग एखादी चांगली व्यक्ती असते, त्यांनी काहीतरी चांगलं काम केलं असेल, तर त्यांना विचारलं जातं तुमच्या आयुष्यातील टर्निंग पॉइंट काय आहे, तुमच्या आयुष्यातील सगळ्यात महत्त्वाचा टर्निंग पॉइंट सांगू शकाल का, असं जेव्हा म्हटलं जातं. म्हणजे काय, अ पॉइंट ॲट विच डिसिसिव्ह चेंजेस अकर. म्हणजे फार निर्णायक अशा बदल जेव्हा तुमच्या आयुष्यामध्ये घडतात, त्याला म्हणतो आपण टर्निंग पॉइंट. फार निर्णायक बदल, निर्णायक म्हणजे फार महत्त्वपूर्ण निर्णायक असे बदल जेव्हा घडतात, त्याला म्हणतो आपण टर्निंग पॉइंट. द बॅटल ऑफ कलिंगा प्रूव्ड अ टर्निंग पॉइंट इन एम्परर अशोकाज लाईफ. ओके, द बॅटल ऑफ कलिंगा प्रूव्ड a turning point in Emperor Ashoka's life. बघा, अंडर द थंब ऑफ. अंडर द थंब ऑफ म्हणजे काय, आता समजा थंब म्हणजे काय, आपला अंगठा, मग त्या अंगठ्याच्या खाली असणं म्हणजे काय, आपल्या कंट्रोलमध्ये असणं. राईट. मग बघा, अंडर द कंट्रोल ऑफ. एखादा असतो ना, बायकोच्या ताब्यात असतो वगैरे, ठीक आहे, विनोदाचा भाग सोडून द्या, गावाकडे असं म्हटलं जायचं की कोणीतरी बायकोच्या ताब्यात वगैरे आहे, असं तुम्ही ऐकलं असेल कधी. तर साधी सिंपल गोष्ट आहे, तुम्ही त्याला त्याच्याशी जोडू शकता. सो अंडर द थंब ऑफ, एखाद्याच्या नियंत्रणात असणे, कंट्रोलमध्ये असणे. ओके, आता इथे येऊयात, आता थोडंसं चांगल्या प्रकारचं सेंटेन्स होऊ. अंडर, बायकोच्या नियंत्रणात, कंट्रोलमध्ये, हे तितकंसं पॉलिटिकली करेक्ट स्टेटमेंट होणार नाही, म्हणून आणखी चांगलं स्टेटमेंट पाहूयात. द सेक्रेटरी फाउंड इट ह्युमिलिएटिंग टू बी अंडर द थंब ऑफ द प्रेसिडेंट अँड प्रेफर टू रिझाईन. जो कोणी सेक्रेटरी होता त्याला ते अपमानास्पद वाटलं. काय अपमानास्पद वाटलं, ह्युमिलेटिंग म्हणजे अपमानास्पद, अपमानास्पद. द सेक्रेटरी फाउंड इट ह्युमिलिएटिंग टू बी अंडर द थंब ऑफ. अंडर द थंब ऑफ म्हणजे नियंत्रणाखाली असणे, ऑफ द प्रेसिडेंट अँड प्रेफर्ड. प्रेफरच्या नंतर टू हे प्रेपोशन येतं बघा, प्रेफर टू रिझाईन. त्याने काय केलं, त्याला ते अपमानास्पद वाटलं की मी त्याच्या प्रेसिडेंटच्या नियंत्रणाखाली काम करायचे, म्हणून त्याने रिझाईन करणं प्रेफर केलं. ओके, चलो नेक्स्ट इडियम, अप टू द मार्क. आपण म्हणतो ना की यार तुझा अभ्यास अप टू द मार्क वाटत नाहीये. तू जे समजा UPSC डिस्क्रिप्टिव्हचा पेपर लिहितोय आणि मग ते उत्तर जे आहेत ते अप टू द मार्क नाही आहेत, म्हणजे एका स्टँडर्डचे नाही आहेत, एक स्टँडर्ड लेवलचे नाही आहेत. म्हणजे एक स्टँडर्ड असतं त्या मार्कपर्यंत येणं. म्हणजे हे बघा, अशी एक रेष आहे, मी इथे एक मार्क करून ठेवलाय, मग तिथपर्यंत नसणं, या मार्कपर्यंत नसणं, अप टू दॅट मार्क म्हणजे अप टू द मार्क. ओके, सो मेजरिंग अप टू अ सर्टन स्टँडर्ड, जे एक सर्टन स्टँडर्ड आहे, ठरवलेलं आहे, तितकं असणे किंवा नसणे, त्याला आपण म्हणतो अप टू द मार्क. वी डिड नॉट फाइंड द सॅम्पल्स सबमिटेड बाय देम अप टू द मार्क. त्यांनी जे सॅम्पल्स वगैरे सबमिट केले ते अप टू द मार्क नव्हते असं आम्हाला वाटतं. वी डिड नॉट फाइंड, डिड आलाय सिंपल पास्ट म्हणून पुढे येणारा V1 घेत असतो आपण. वी डिड नॉट फाइंड द सॅम्पल्स सबमिटेड बाय देम अप टू द मार्क. आम्हाला ते सॅम्पल सगळे अप टू द मार्क वाटले नाही. चलो नेक्स्ट, अप्स अँड डाऊन्स. आयुष्यामध्ये येणाऱ्या चांगल्या वाईट जी परिस्थिती असते त्याला आपण अप्स अँड डाऊन्स म्हणतो. प्रॉस्पेरिटी अँड ॲडव्हर्सिटी. आले का लक्षात आता, प्रॉस्पेरिटी अँड ॲडव्हर्सिटी. आता अप्स अँड डाऊन्स म्हणजे चांगली परिस्थिती, वाईट परिस्थिती, हे जे आहे यालाच विसिसिट्यूड्स असं म्हणतात. आले का लक्षात. प्रॉस्पेरिटी म्हणजे चांगली परिस्थिती, ॲडव्हर्सिटी म्हणजे वाईट परिस्थिती, खराब परिस्थिती, प्रतिकूल परिस्थिती. मग अप्स अँड डाऊन्स म्हणजे चांगली परिस्थिती, वाईट, खराब परिस्थिती. मग हे असं जे होणं आहे, चांगली परिस्थिती, खराब, चांगली, खराब, त्याला म्हणतो आपण विसिसिट्यूड्स. ओके, नेक्स्ट बघा, सेंटेन्स बघा, मॅच्युरिटी कम्स ओनली आफ्टर सीइंग अप्स अँड डाऊन्स ऑफ लाईफ. आयुष्यामधील अप्स अँड डाऊन्स पाहिल्यानंतरच काय येते, मॅच्युरिटी येते. गेटिंग इट. चलो नेक्स्ट, टू वॉश वन्स हँड्स ऑफ. आता टू रिफ्यूज टू डू एनिथिंग मोर विथ, एखाद्या बरोबर
एखादं काम करणं थांबवणे त्याला म्हणतात टू वॉश वन्स हँड्स ऑफ. एखाद्या व्यक्तीबरोबर आपण काही काम करत असू तर ते काम करणं थांबवणे त्याला म्हणतो आपण टू रिफ्यूज टू, किंवा त्याला म्हणतो आपण टू वॉश वन्स हँड्स ऑफ. सेंटेन्स बघा. सिन्स हिज स्टाईल ऑफ वर्किंग डिड नॉट इम्प्रेस मी. त्याची जी काम करण्याची शैली आहे, काम करण्याची स्टाईल आहे ती मला आवडत नाहीये. आय डिसाइडेड टू वॉश माय हँड्स ऑफ ऑल द मॅटर्स इन्व्हॉल्विंग हिम. तो ज्या ज्या गोष्टीमध्ये इन्व्हॉल्व आहे त्या सगळ्या गोष्टींबरोबर काम करण्यासाठी मी काय केलंय, काम न करण्याचा निर्णय घेतलाय. आय डिसाइडेड टू वॉश माय हँड्स ऑफ ऑल द मॅटर्स इन्व्हॉल्विंग हिम. ओके, चलो आपल्याकडे इडियम पाहतोय आपण. प्रत्येक इडियमचा यूज सेंटेन्स मध्ये कसा होतोय त्याच्यावरून सेंटेन्सचा एक अंदाज सुद्धा आपल्याला लागतो. ओके, टू वेदर द स्टॉर्म, टू फेस डिफिकल्टीज सक्सेसफुली. आयुष्यामध्ये येणारे जी काही वाईट परिस्थिती वगैरे आहे किंवा डिफिकल्टीज आहेत, समस्या आहेत, यांना सक्सेसफुली टॅकल करणं त्याला काय म्हणतो आपण, टू वेदर द स्टॉर्म. इफ यू आर एबल टू वेदर द स्टॉर्म इन द इनिशियल स्टेजेस, तुमच्या आयुष्यामध्ये येणाऱ्या ज्या काही प्रतिकूल परिस्थिती आहेत, वाईट प्रसंग आहेत, त्यांना सुरुवातीला जर तुम्ही सक्सेसफुली त्याला फेस करू शकत असाल तर, इफ यू आर एबल टू वेदर द स्टॉर्म इन द इनिशियल स्टेजेस देअर विल बी स्मूथ सेलिंग लेटर. नंतरच्या काळामध्ये सगळं काही व्यवस्थित होईल. ओके, तुम्हाला फक्त ना माझाही जीवनातील अनुभव आहे, अंगावरती काटा येतो सांगताना. चांगले वाईट प्रसंग प्रत्येकाच्या आयुष्यामध्ये येतात, परंतु वाईट प्रसंगांचा, चांगल्या प्रसंगाचा एक टाइम असतो. चांगल्या प्रसंगामध्ये जर चला आपल्याला चांगलंच वाटतं, जेव्हा वाईट प्रसंग येतात, वाईट परिस्थिती समोर येते, भरपूर समस्या येतात, थोडा वेळ जाऊ द्यायचा. आयुष्यामध्ये असं होतं, प्रसंग सगळ्यांवरती येतात, त्याला एक वेळ जाऊ द्यायचा. त्या वेळेबरोबर ती वाईट प्रसंग, ते वाईट वेळ सुद्धा निघून जाते, समस्या सुद्धा साईडला जातात आणि आपण पुन्हा ट्रॅकवर येऊ शकतो. ओके, फक्त डोकं शांत ठेवायचं, सगळ्या गोष्टी व्यवस्थित होतात. चलो नेक्स्ट, व्हाईट एलिफंट. व्हाईट एलिफंट म्हणजे अशा प्रकारे बघा की आता समजा आपलं सॅलरी आहे 30,000, 35,000, 40,000 आणि तुम्ही काय करता, तुमच्याकडे फक्त पार्किंगची सुविधा आहे म्हणून तुम्ही फॉर्च्युनर घेऊन येता. मग 30, 35, 40, 50 काय लाखाला जी फॉर्च्युनर येत असेल, इतकी महागडी वस्तू आणून तुम्ही ठेवता. दररोज जर तुम्हाला मेट्रोनेच ड्युटीला जायचंय किंवा स्कूटीवरती जावं लागतं, एवढं मोठं वाहन तर आपण घेऊन जाऊ शकत नाही, सगळं पेट्रोलमध्ये डिझेलमध्ये जायचं, बरोबर का. तर मग ह्या असं महागडी वस्तू वगैरे काहीतरी घेऊन ठेवणं ज्याचा फार यूज नाही आणि त्याचा खर्च आपल्याला आणखी करावा लागतोय, त्याला आपण व्हाईट एलिफंट म्हणतो. एनिथिंग व्हेरी कॉस्टली बट नॉट युजफुल. फार महागडी वगैरे अशा प्रकारची वस्तू जी आपल्या फार यूजची नसते, ज्याचा यूज होत नाही, राईट, त्याला म्हणतो आपण व्हाईट एलिफंट. फॉर अ लोअर मिडल क्लास फॅमिली अ लक्झरी कार वुड ओनली बी अ व्हाईट एलिफंट. एक्झाम्पल मी त्याच दिलं. मिडल क्लास फॅमिली आहे आणि एखादी तुम्ही लगेच लक्झरी कार घेताय एखादी, ते काय होऊ शकेल आपल्यासाठी, व्हाईट एलिफंट म्हणू शकतो आपण त्याला. ओके, चलो नेक्स्ट, वाईल्ड गुज चेस. आता वाईल्ड गुज चेस हे एक पक्षी आहे, समजा जंगलातील हिंडणारा पक्षी. त्याला तुम्ही किती चेस करा ते हाती लागणार नाही. थोडक्यात आलं लक्षात आता, त्याला किती चेस करा ते हाती लागणार नाही. म्हणजेच काय, अ फ्युटाईल पर्स्यूट. पर्स्यूट म्हणजे एखाद्या गोष्टीचा काय करणं, पाठलाग करणं. एक मूवी आहे बघा हॉलिवूडची, पर्स्यूट ऑफ हॅपीनेस, HPPINES, हॅपीनेस. विल स्मिथची मूवी आहे, बघायला पाहिजे. ज्या चांगल्या मूवीज आहेत बघायला, मस्ट वॉच म्हणतो आपण, त्याच्यामध्ये या मूवीचं नाव घेतलं जातं पर्स्यूट ऑफ हॅपीनेस. विल स्मिथ त्याच्यामध्ये आहे, फार चांगली ॲक्टिंग आहे, फार जबरदस्त ॲक्टिंग आहे. आणखी हिंदीमध्ये जर एक सहज सांगून जायचं असेल तर आनंद नावाची मूवी जी आहे, राजेश खन्ना त्याच्यामध्ये आहे, अमिताभ बच्चन आहे, तर फार चांगली मूवी आहे. रमेश देव आहे, पाहू शकता तुम्ही. ओके, फ्युटाईल म्हणजे अनप्रॉडक्टिव्ह, निष्फळ म्हणतो आपण त्याला, निष्फळ, अनप्रॉडक्टिव्ह. Seeking true happiness in material possessions would only be a wild goose chase. म्हणजे तुम्ही आयुष्यामध्ये काय करताय, आता हे जे मटेरियल आयुष्य आहे, मटेरियल लाईफ आहे, संपत्ती, घरदार, आपले माणसं वगैरे असं जे असतं ना,
यांच्यातच तुम्ही जर काय म्हणतो आपण हॅपीनेस शोधायला जर गेलात, पैशामध्ये असेल, संपत्तीमध्ये असेल, तर हे काय आहे बघा, मटेरियल पोझिशन्स, घर, बंगला, गाडी, याच्यामध्ये तुम्ही आनंद शोधायला लागाल तर ती जी ग्रीड आहे, आपण त्याला म्हणतो ना, तशा प्रकारची तुमची जी तृष्णा आहे, ती तृष्णा कधीच कमी होणार नाही. मग त्याला म्हणतो आपण फ्युटाईल पर्स्यूट, म्हणजे वाईल्ड गूज चेस. तुम्ही मटेरियल आयुष्यामध्ये एक खरा आनंद शोधण्याचा प्रयत्न करताय, जे की चुकीचा आहे. मग मटेरियल लाईफमध्ये खरा आनंद भेटणारच नाही, म्हणून त्याला आपण काय म्हटलं, वाईल्ड गूज चेस. ओके, म्हणजेच काय, तुम्ही खोट्या खोट्या गोष्टी जे निष्फळ आहे त्याच्या मागे पळण्याचा प्रयत्न करा, त्यातून साध्य काही होणार नसतं. नेक्स्ट, टू विन हँड्स डाऊन. आता बघा, इलेक्शन असतं, आता इलेक्शन, लोकसभेचं इलेक्शन वगैरे होईल किंवा होतंय, ए आणि बी हे दोन कॅन्डिडेट्स उभे आहेत. एला मतं पडतात 2,75,000. ओके, आणि हा बी जो आहे याला मत साधारणतः 80,000च्या आसपास मत पडतात. आता ए ने बी वरती किती मतांनी विजय मिळवला बघा, एकदम कम्फर्टेबली विजय मिळवला. याला फक्त बीला फक्त 80,000 मतं पडलेत, एला 2,75,000, म्हणजे 1,95,000 जास्त मतं एला पडलेत. याचा अर्थ काय, एकदम कम्फर्टेबल मार्जिनने तो जिंकलाय. टू विन कम्फर्टेबली, कन्व्हिन्सिंगली, एकदम कम्फर्टेबली जर तुम्ही जिंकत असाल तर त्याला म्हणतात टू विन हँड्स डाऊन. टीम इंडिया वन हँड्स डाऊन अगेन्स्ट द श्रीलंका. मग टीम इंडियाने किती केले होते, 295 वन डेची मॅच होती, 295 केले, आणि श्रीलंका 140च्या आसपास ऑल आउट सगळे गुंडाळून टाकले. मग याला काय म्हणतो आपण, टीम इंडिया वन हँड्स डाऊन अगेन्स्ट द श्रीलंका. साधी सिंपलची गोष्ट आहे. किंवा एक वन डेची सिरीज आहे 5 मॅचेसची, 4-0 जिंकली त्यांनी, 4-1 जिंकली. मग आपण काय म्हणतो, हँड्स डाऊन, एकदम कम्फर्टेबल मार्जिनने जिंकलेली आहे वन डे सिरीज. ओके, टू विन हँड्स डाऊन. नेक्स्ट इज टू विन लॉरल्स. टू विन लॉरल्स म्हणजे काय, तुम्ही मान सन्मान मिळवता, त्याला म्हणतात टू विन लॉरल्स, टू गेन ऑनर. पी.व्ही. सिंधू वन लॉरेल्स ॲज बॅडमिंटन प्लेअर. पी.व्ही. सिंधूने तिच्या आयुष्यामध्ये बॅडमिंटन प्लेअर म्हणून काय मिळवला, मान सन्मान मिळवला. टू विन लॉरेल्स. ओके, विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, नॉट ॲट द फेस व्हॅल्यू. आता बघा, विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट, जे दिसतंय ना, जशा प्रकारे दिसतंय त्याच्यावरती विश्वास न ठेवणं किंवा त्यानुसार एखादी डील न करणं. ही इज इन द हॅबिट ऑफ एक्झॅजरेटिंग थिंग्स. एक्झॅजरेट करणं म्हणजे आहे त्यापेक्षा काय करणं, फुलवून फुगून सांगणं, जास्तीचं सांगणं. ही इज इन द हॅबिट ऑफ एक्झॅजरेटिंग थिंग्स, सो यू शुड टेक हिज वर्ड्स विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. आता तो नेहमी बोलताना फार वाढवून सांगतो, बढाया मारतो, मग सो यू शुड टेक हिज वर्ड्स विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट म्हणजे काय, जसं म्हणतोय तसं लगेच घ्यायचं नाही. नॉट ॲट द फेस व्हॅल्यू, जसं सांगतोय तसं न घेणे, याला म्हणतात विथ अ ग्रेन ऑफ सॉल्ट. ओके, नेक्स्ट, अँड आय टू विथ अ डेफिनाइट पर्पज, म्हणजे विशिष्ट उद्देशाने एखादी गोष्ट तुम्ही करताय. विथ अन आय टू म्हणजे काय, तुम्ही एक उद्देश ठेवून ती गोष्ट करताय. बघा, पॉलिटिकल पार्टीज डू एव्हरीथिंग विथ अन आय टू कन्सोलिडेटिंग देअर वोट बँक. Political parties do everything with an eye to consolidating their vote bank. Political parties जे काही करतात with an eye to, ते करतात कशासाठी. Political parties do everything with an eye to consolidating their vote bank. Political parties जे काही करतात ते त्यांची वोट बँक जी आहे ती कन्सोलिडेट, एकदम स्ट्रॉंग बनवण्यासाठी प्रयत्न करत असतात. एखादी कोणतीही कृती असेल, एखादा सण जरी साजरा करायचा असतो ना, तरी ते त्यांच्या डोक्यात ते चालू असतं की आपण लोकांना, आपल्या मतदारांना कसं आपल्या बरोबर ठेवू शकतो. हे तुम्हाला चांगल्या प्रकारे कळतंय बघा. विथ ओपन आर्म्स म्हणजे विथ अ वॉर्म वेलकम. आपण म्हणतो ना, फार प्रेमळ स्वभावानुसार, किंवा एखादी व्यक्ती असते, तिने जर तुम्हाला भेटायला वगैरे बोलवलं किंवा तिच्याबरोबर एखादं काम करण्यासाठी जर बोलवलं, तर फार प्रांजळ मनाने, ओपनली, एकदम चांगल्या मनाने त्यांनी तिचं काम करायला तुम्हाला बरोबर घेतलेलं असतं.
त्याला म्हणतात विथ ओपन आर्म्स, म्हणजे काय, विथ अ वॉर्म वेलकम. माय ग्रँडफादर मेड सच अन इम्पॅक्ट ऑन एव्हरीवन अराउंड हिम. माझ्या ग्रँडफादरनी इतक्या चांगल्या प्रकारे इम्पॅक्ट बनवलेला होता त्याच्या बाजूच्या लोकांवरती, दॅट ही वॉज रिसिव्ड विथ ओपन आर्म्स वेर एव्हर ही वेंट. तो जेथे कुठे गेला त्याला किती एकदम चांगल्या प्रकारे त्याचं काय केलं, वेलकम केलं गेलं. यस, ओके. चला, येओमॅन सर्व्हिस. येओमॅन सर्व्हिस म्हणजे एकदम चांगलं वर्क, एक्सलंट वर्क, त्याला म्हणतात येओमॅन्स सर्व्हिस. येओमॅन्स सर्व्हिस. सेव्हरल एनजीओज डिड येओमॅन्स सर्व्हिस टू द पीपल आफ्टर द उत्तराखंड फ्लड्स. उत्तराखंड फ्लड्स म्हणजे पूर. उत्तराखंडमध्ये जे पूर आले किंवा पूर आला मोठा, त्या पुरानंतर उत्तराखंडमधील काही एनजीओजनी येओमॅन सर्व्हिस दिली, म्हणजे फार चांगलं काम केलं, एक्सलंट जॉब केला. ओके, सो येओमॅन सर्व्हिस म्हणजे काय, एक्सलंट वर्क. ओके, चला, या ठिकाणी आपण आतापर्यंत पाल अँड सुरी या बुक मधील साधारणतः 315 इडियम्स पाहिल्यात. याच्यानंतर आपण ब्लॅक बुक मधील सिनॉनिम्स पाहतोय. मोस्ट रिपीटेड, फारच जास्त प्रमाणात विचारले गेले वेगवेगळ्या परीक्षांना 100 सिनॉनिम्स पाहू. प्रत्येक सिनॉनिम बरोबर 2-3 त्याचे वर्ड्स येतील. त्याच्यामुळे एक वर्ड आणि त्याच्यानंतर 3-4 वर्ड्स त्याचे सिनॉनिम वर्ड्स, हे सगळे व्यवस्थित लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करायचा. व्हिडिओज 2-3 वेळेस तुम्ही पाहू शकता, काही अडचण नाही आहे. कोणाला वाटलं कधी त्याचं ड्युरेशन वाढून घ्यायचं, तुम्ही कॉल पण करू शकता जर सिरियसली अभ्यास करत असाल तर. सिनॉनिम्स होतील ब्लॅक बुक मधील, त्यानंतर अँटोनिम्स होतील, त्यानंतर पुन्हा आपण पाल अँड सुरीकडे येऊयात. पाल अँड सुरीमधील फ्रेझल वर्ब्स पाहूयात. ओके, या ठिकाणी आपण थांबतोय बघा. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण लवकरच भेटू. तोपर्यंत जय हिंद.